26/11 हा दिवस आठवला की काळजाचा थरकाप उडतो. याच दिवशी भारतामधील मुंबई शहरामध्ये दहशतवादी हल्ला झाला. अनेक लोकांचे जीव गेले, कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झाली. देशामध्ये घडलेली दुःखद घटना प्रत्येक भारतीयाच्या मनात आजही जशीच्या तशी आहे. या घटनेमधून आपण सावरतोय तोच याच 26/11 आपल्या रजत परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. रजत एज्युकेशन सोसायटी या आपल्या संस्थेचे संचालक तथा उपाध्यक्ष श्री सुनील पुरंदर काट यांचं अपघाती निधन झालं. आणि अनपेक्षित असणारी घटना अशी अचानकपणे घडली की मनाला धक्काच बसला. पण नियतीने मांडलेल्या ह्या खेळाला कोणी ओळखू शकेल का? तर नाही. म्हणतात ना, आले देवाची या म्हणा, त्याला कोणाचे काही चालेना. याप्रमाणे अपघात होण्यापासून रोखणं हे कुणाच्याही हातात नव्हतं. शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय यांचं अनेक क्षेत्रांमध्ये सुनील गाट यांच्या जाण्यानं शोक निर्माण झाला. माळ रानाच्या कठीण खडकावर रोप लावावं आणि जीवाचं रान करून त्याचं संगोपन करावं, त्या रोपांनाही फुलावं आणि तितकंच बहरावं. याप्रमाणे 2007 साली स्थापन केलेली रजत एज्युकेशन सोसायटी ही संस्थेच्या 8 संचालकांनी रात्रीचा दिवस करून या संस्थेसाठी कष्ट घेतले आणि बघता बघता ही संस्था बहरली. आता यावेळी संकट देखील तितकीच येत होती. मात्र आपल्या संस्थेवर एखादं संकट आलं की सुनील गाट ही छातीचे ढाल करून नेहमी पुढे असत. एखादी चुकीची गोष्ट घडत असेल तर त्याला न डगमगता बिनधास्त लढायचं, मात्र कोणत्याही परिस्थितीत मागं हटायचं नाही. ही शिकवण सुनील गाट यांची. उत्कृष्ट संघटन कौशल्य असणाऱ्या सुनील गाट यांनी हुपरी परिसरातील अनेक युवकांना वीर सेवा दल, रोटरी क्लब, लायन्स क्लब यामध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहित केले. या माध्यमातून अनेक युवक सामाजिक कार्याशी जोडले गेले. माणसं पारखण्याची उत्कृष्ट कला या माणसाकडे होती. रजत या आपल्या संस्थेची स्थापना झाल्यापासून आज अखेर शिकणाऱ्या जवळपास सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना ते नावानिशी ओळखायचे. एखाद्या विद्यार्थ्याला पाहिलं की हा यांचा मुलगा, ही यांची मुलगी असं आवर्जून सांगायचे. संस्थेच्या भेटीसाठी येणारे सर्व शिक्षण अधिकारी यांना ते त्यांच्या विभागासहित ओळखायचे. शाळेचे कामकाज सुरू असताना अनेक संकट यायची, पण विद्यार्थ्यांच्या प्रगती आड येणारी कोणती गोष्ट संपवण्यासाठी सुनील गाट हे पुढे असायचे. संकटे येतात जातात, पण विद्यार्थ्यांची प्रगती थांबता कामा नये हा त्यांचा विचार. एखादी अडचण आली, काय करूयात असं मी त्यांना विचारलं तर लगेच म्हणायचे, त्याला काय होतंय? त्यांच्या तोंडामधील त्याला काय होतंय हा शब्द आम्हाला लाखाचं बळ देऊन जायचं. परिस्थिती, वेळ कशी आली तर काम थांबायचं नाही, हे फार काही शिकवून जातं. सरळ, साधे, प्रेरणादायी विचारांचे सुनील गाट हे आज आम्हाला सोडून गेलेत. हे मन मानायलाच तयार नाहीये. पण सत्य बदलता येत नाही, हेच खरं. सुनील गाट यांच्याबद्दल बोलावं तितकंच कमी आहे. असे हे सर्व गुणसंपन्न संस्थेचे संचालक आणि उपाध्यक्ष सुनील पुरंदर गाट यांना रजत परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली. त्यांनी दिलेले हे विचार आमच्या सदैव स्मरणात राहतील आणि त्यांच्या विचाराप्रमाणेच शो मस्ट गो ऑन. Five, 4, 3, 2, 1. हम रहे या ना रहे कल याद आएंगे ये पल ये है प्यार के पल. चल आ मेरे संग चल सोचे क्या छोटी सी है जिंदगी.
पल। हम रहे या ना रहे कल, कल याद आएंगे ये पल, पल ये है प्यार के पल। चल आ मेरे संग चल, चल सोचे क्या छोटी सी है जिंदगी। कल मिल जाए तो होगी खुश नसीबी। हम रहे या ना रहे याद आएंगे ये पल। शाम का चल ओढ़ के आई, देखो वो रात सुहानी। आ लिख दे हम दोनों मिलके अपनी ये प्रेम कहानी। हम रहे या ना रहे